आणि गाईस आमची मॅच बघण्यासाठी ना आज आमचं भावसार समाजाचं कार्यकारिणी मंडळ पण येणार आहे. म्हणजे भाव खायला लागली मम्मी आता येत नाही ब्लॉगमध्ये. 500 पंथांनी आहे ना आम्ही मस्त या गल्लीमध्ये इथे जय श्रीराम लिहिणार आहे आणि बाकी 750 पंथांनी पूर्ण गल्ली सजवणार आहे. भारी दिसत आहे सर्वजण. कॅप्टन काय म्हणता? पण भारी दिसत आहे ना सगळेजण जर्सी मध्ये. शॉट जिंकले. तेवढ्यात मला विक्कीने सांगितलं की फटाके घ्यायला जायचे का, तर गाईस 22 तारखेसाठी खूप मोठा सण साजरा करायचा आपल्याला. त्यासाठी आता आम्ही आलेले इथे फटाके घ्यायला आणि ही 5000 फटाक्यांची लढ. एक घेतले का 15 शॉट. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे आमची मॅच केली घाण. हां गाईस आज आहे आमची मॅच. तुम्हाला सांगितलं होतं ना आमच्या भावसार समाजाची क्रिकेट प्रीमियर लीग आहे. ती भावसार समाजाची नाही आहे सध्या तरी नाही आहे, म्हणजे 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी आहे. बट आज आहे ती आहे नमोचषक मॅच, नरेंद्र मोदी मॅच ती. तर ती एकलव्यला आहे आज आणि बस आता त्याचसाठी जायचं आहे. आम्हाला 4 दिवस आधी माहिती पडलं बरं आम्ही की मागच्या संडेपासून प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, त्यामुळे आम्हाला आता हात तरी बसलेला आहे. तर बस मग आता मला जायचं एकलव्यला. मी तुम्हाला आज माझ्या टीमची पण भेटवेल की आम्ही किती प्लेयर आहे टीममध्ये. आणि गाईस हे चेक करा, मस्त फुल टी शर्ट भेटलेलं आहे आणि मागे आहे माझं नाव आर्यन 22. आता 22 का घेतले तुम्हाला कळूनच गेलं असेल. 22 तारीख. हे फुल टी शर्ट गाईस काल प्रिंटला टाकलं आणि कालच्या काल आम्ही घेतलेले. आज मॅच होती त्यासाठी, नाही तर ना आज आम्हाला असं दुसऱ्या टी शर्टवर खेळावं लागलं असतं. बट बरं झालं काल भेटून गेले म्हणून. आणि गाईस बघा खूप दिवसानंतर मी कोणाला घेतोय व्लॉग मध्ये. व्लॉग बोल ग ब्लॉग. हा काहीच भाव खायला लागली मम्मी आता येत नाही ब्लॉग मध्ये. किती दिवस आधी आली असेल तुम्ही पण सांगा मला पण आठवत नाही आहे. मला असं वाटतं मी परवाच्या ब्लॉगमध्ये थोडंसंच घेतलं होतं तेव्हा मी 40 गाव जात होता. हां आणि नंतर आज त्याच्या आधी भाव खायला लागलेली मम्मी येत नाही. आता मम्मीला पण भाव लागतो. मी मॅच जिंकायला. चांगली गोष्ट आहे ना. तू सांग जिंकू का? बरं चालेल. बाय बाय. बघा केवढी कमी फुटेज देते मम्मी तुम्हाला. हां बाय. आणि गाईस आमची मॅच बघण्यासाठी ना आज आमचं भावसार समाजाचं कार्यकारिणी मंडळ पण येणार आहे, म्हणजेच की अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे ते सर्व पप्पा ते पण येणार आहे. म्हणजे पप्पा अध्यक्ष आहे ना. त्यानंतर 4-5 लोक तर येतील आमची मॅच बघायला. आता 1 वाजता आहे आमची मॅच. ऊन पण आहे आज. बघू कसं काय होतं म्हणजे मॅचमध्ये. मला तर खूप मजा येईल. पण मला शोधते काय करतोय तो. झोपलाय बापरे, दरवाजा लावून झोपलेला आहे. हा हॅलो दादू. होय दादू. नाही रे कडी पण काय लावली तिथे. गुड मॉर्निंग. असं मित्रांनो 22 तारखेची तयारी कशी सुरू आहे मग? चालू चांगली तर चालू आहे. आता ते विक्कीवर डिपेंड की तो कधी येतो काय येतो त्याच्यावर येतो सगळं. फटाके वगैरे घेतले? फटाके वगैरे तो म्हणतो की मी झोपून वगैरे येईन 2:30-3 वाजेनंतर झोप असं म्हणणं. आणि लाइटिंग केव्हा? उद्या लाइटिंग उद्यापर्यंत. नाही घेतली का लाइटिंग? फुल बघ आपण फुल आहे ना शनिवारी घेऊन टाकू. सोमवारी 22 तारीख आहे ना वगैरे त्याच्या 1-2 दिवस आधीच घेतलं. हां कारण की महाग होऊन जातील. आणि भगवा झेंडे पण आहे आपल्याकडे. अजून काय तयारी करायची आपल्याला? गल्ली वगैरे. हां दिवे माझ्याकडे काही 500 पंत्या अजून 750 पंत्या मागवलेल्या आहे. हिला जाऊ द्या ना तुम्ही जाणता. 500 पंथांनी आहे ना आम्ही मस्त या गल्लीमध्ये इथे जय श्रीराम लिहिणार आहे आणि बाकी 750 पंथांनी पूर्ण गल्ली सजवणार आहे. आणि त्यानंतर अजून काय प्लॅन आहे बाकी मग आपलं अजून काय कुर्ता वगैरे घालायचे त्या दिवशी 22 तारखेला. बाकी मग आपलं अजून काय कुर्ता वगैरे घालायचे त्या दिवशी 22 तारखेला. 21 तारखेला आम्ही झोपणारच नाही काहीच. पूर्ण गल्ली सजवणार आहे रांगोळीने. नरेंद्र मोदी नसते तर तुला काय वाटतं हे झालं असतं का आजचा दिवस? हा दिवस बघायला भेटला असता आम्हाला वाटतच नाही. स्वप्न होतं काहीच खरंच.
गाईस तर चला मी पोहोचलेलो एकलव्य ग्राउंडला आणि इथे ना सकाळपासून मॅच सुरू झालेली आहे, बट आमची नाही, वेगवेगळ्या टीमची. आमची टीम आय थिंक तिथे बसलेली आहे. ते चेक करा गाईस, तिथे आहे आमची टीम. आणि आता आम्ही गेलो होतो थोडं म्हणजे कॉलेजमध्ये फिरायला, आले तिथून बॉटल वगैरे घेऊन, पाणी वगैरे पिऊन आलेले. कुठे रे कॅप्टन? कॅप्टन दोन शब्द द्या, दोन जण. मी प्रणव भावसार. आमची मॅच आहे आता. तुम्ही बघू आमची टीमचं नाव आहे जळगाव चॅलेंजर्स. भावसार चॅलेंजर्स. आम्ही आलेले आहे इथे एकलव्यला. आमची मॅच आहे. टाइम काय आम्हाला ते माहिती नाहीये. 2ला आमची मॅच आहे. 2ला. भाई एक काम करतो, मी माझा मोबाईल तुला देऊन देतो, तू व्लॉगिंग करत. खास पिझ्झा किती बारीक आहे. आय एम नॉट कॅमेरा शाय. हो काय भारी दिसताय सर्वजण. कॅप्टन कॅप्टन काय म्हणता? पण भारी दिसतंय ना सगळेजण जर्सी मध्ये. काहीतरी करतोय, काहीतरी नाही, ते व्हिडिओ करतोय मी. तर काही चला, टॉस आम्ही हारलेले आणि टॉस समोरची टीम जिंकलेली आहे. आम्ही बॉलिंग घेतलेली, म्हणजे त्यांनी बॉलिंग दिलेली आहे, आपण बॅटिंग घेतलेली आहे. आपण बॅटिंग घेतलेली नाही आहे, बॉलिंग घेतलेली आहे. त्यांनी बॉलिंग अरे हां, कॅन्सल केला त्यांनी निर्णय. अच्छा कॅन्सल केला का? दिलेली आहे आपल्याला बॉलिंग टाकायची. चालेल, मग इथे खेळणार आहे आता आम्ही मॅच. बघू कशी होईल. तर जी मॅच सुरू आहे ना, यांना टार्गेट भेटलेला होता काही चांगला, पण आता ना एका बॉलात त्यांना 6 रन लागत आहे. म्हणजे 2 बॉलात 12 लागत होते, नेक्स्ट 6 मारला, आता एका बॉलात 6 लागत आहे. बघू काय होतं. एक बॉल 6 लागतं का? नाही मारत. अरे यार गाईस, आमची फर्स्ट इनिंग झालेली आहे. म्हणजे आम्ही पहिली बॉलिंग टाकली होती. तर 35चा टार्गेट आहे. 4 ओव्हरची मॅच आहे फक्त. आणि मी एकाला सांगितलं होतं व्हिडिओ काढायला, त्याने काढलाच नाही फिल्डिंगचा. आता बॅटिंगचा करतो. आता मी पवेलियनमध्ये ना, आता बरोबर काढू शकाल. 35चा टार्गेट आहे 4 ओव्हरमध्ये. 2 प्लेयर गेलेले, स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला. पहिला बॉल, हो हो बढिया. बॉलिंग मस्त टाकली रे. 10 रन गेले, काही नाही, पण मस्त टाकली. घे चौका चौका चौका. ओ ओ चौका. नो बॉल आहे. फ्रीट आहे, फ्रीट आहे, फ्रीट. कम ऑन. ये भाई, आउट फ्रीट आहे. बाय, किपरिंग एक नंबर केली तू, मस्त एकदम मजा येऊन गेली तुझी किपरिंग बघून. बॉलिंग कशी झाली? एकदम मस्त. आता बॅटिंग कशी होते? होत आहे का रन कव्हर मग ओव्हरमध्ये? चला स्कोररला मॅच पाहू दे. कुठे स्कोरर? इथे. कम ऑन. ओ भाई चौका. 2 ओव्हरमध्ये 20 रन येऊन गेले. ये भाई शॉट आहे डायरेक्ट ग्राउंडच्या बाहेर. पुरा जिमचा फायदा. शॉट आहे. जिंकले. ओ कम ऑन. जिंकले भाई, पहिली मॅच जिंकले. गणपती बाप्पा मोरया, मोरया. बॅटिंग आर्यन, बॅटिंग यार. गेलाच नाही मी. फील्डिंग बाय फील्डिंग यार. थँक्यू. आता चौका होता तू आपल्यावर दाबायला. हा त्यामुळे. चला काय, आता उद्या डायरेक्ट मॅच. आता नाही आहे, उद्या आहे. उद्या आहे भाई, उद्या भेटू. चल चला. आणि आपली बॉलिंग चांगली झाली बस. बॉलिंग मस्त होती. काही फायदा होऊन राहिलेला आहे. कोणाची व्यवस्था होती. चला काका म्हणून आला पार्टी मध्ये आता. सो गाईस, आमची मॅच झाली होती आणि आहे ना, मी आता घरी गेलो होतो. घरून आहे ना, तेवढ्यात मला विक्कीने सांगितलं की फटाके घ्यायला जायचे. का तर गाईस 22 तारखेसाठी खूप मोठा सण साजरा करायचा आपल्याला. त्यासाठी आता आम्ही आलेले इथे फटाके घ्यायला. मी पण विचार केला, म्हटलं घरच्यासाठी थोडे घेऊन घेऊ, आपण पण फोडू ना. हे गल्लीसाठी घेत आहे फक्त फॅन्सी. म्हणजे आजच समजाय ते कागदी फटाके का? कागदी बी नाही का? मग कागदी ते एक लावलं की 4-5 फुटर एक साथ. फॅन्सी सारखे कागद फेकतात. हा आहे. 40 रुपयाचा भाऊ.
आणि 125 आपलं 100 शॉट 125 शॉट ते बी पुढे ते तिकडे सगळे फॅन्सी त्या साईडला आहे ना. तर ते हे घ्यायचं आहे का काय ते रिबेन नाही काहीतरी वेगळं आहे हे. फटाका आहे. अरे हा फटाका आहे. कागद फटाका. कागद करेल तो फक्त. असं करून तर आम्ही फॅन्सी शॉट घेणार आहे. त्यानंतर हे पॉपअप आणि त्यानंतर हे तो घेतला तो एकच. आणि एक ही 5000 फटाक्यांची लढ. घेतले का 15 शॉट दादा याच्यात किती असता याच्यामध्ये 8 शॉट का विकीला पाहा चला तर फटाके घेतलेले घेतलीस का बघ आता 30 शॉट घेतलेले. 15,000 फटाक्यांची लढ. 1000 आहे नाही की 5,000 फटाक्यांची लढ. 30 शॉट. त्यानंतर 2 स्मोकचे ते आणि ते तुम्हाला सांगितलं रे गाई किती गाई विकी पिशवी देत आहे ते लहान पोरा हरकत करतोय त्याला एवढी घ्यायची गरज बी नव्हती. त्या ऑफिसचे फटाके काढे ठेवता 3,000 तर आता आहे ना आम्ही फटाके वगैरे घेऊन आले होते संध्याकाळी. मस्त 2 गोण्या भरून फटाके आणले. आणि किती आणले रे फटाके 4,000चे मस्त फटाके आणले आम्ही. आणि त्यानंतर आता लायटिंग पण उद्या लागून जाईल. हां गल्लीमध्ये मस्त लायटिंग लागून जाईल. आणि आता तर आम्ही मूवीला आले होते. तेव्हा घरी गेला मस्त थोडा वेळ आराम केला. आंघोळ केली. सकाळची आंघोळ नाही केली होती. सकाळी प्रॅक्टिसला गेला होता. त्यानंतर मी डायरेक्ट मॅच खेळली. मग आंघोळच नाही केली. डायरेक्ट दुपारी घरी आला. तसाच्या तसा फटाके घ्यायला गेला. संध्याकाळी घरी येऊन आंघोळ केलेली. तर आता आम्ही आले होते पिक्चर पाहायला. मेट्रो नाही रे आपल्या इथे रिगल आहे. आपण आता मेट्रोला आले. मेट्रो काय माहीत घ्यायचं. आता आम्ही मूवी बघायला आलेले. ते नाही माहीत कोणत्या थिएटरला पण आलेले. पण बघताय आम्ही. लगता है देसी घी के पराठे खाए हैं. गाईस रात्रीचे 11:15 वाजलेले. पिक्चर संपलेला आहे. पिक्चर आहे ना एक नंबर. गाईस मी पण सांगतो की तुम्ही पण जा या मूवीला. खूप ही मूवी आहे एकदम म्हणजे काट येतं अंगावर. स्वयंप्रभू श्री हनुमान येतात. बाहेरचा पूर्ण अंधार झालेला आहे. मजा आली का? एकदम भारी ना. आता 2025 मध्ये जय हनुमान. यो कसा वाटला सोन दादा? मजा आली ना? एक नंबर. बजरंगबली खूप भारी. जय. अशा पिक्चरांची गरज आहे भारतीय संस्कृतीला गरज आहे. बॉलिवूडची चाटोकारू पिक्चर पाहतील ते पण असे पिक्चर पाहायला. हा ना. चला संध्याकाळ झाली घरी जायचं. हो हां काहीच मूवी बघून आलेले आम्ही घरी. आणि मूवी खूप छान होती. तुम्ही पण जा. तुमच्या मुलांना घेऊन तुमच्या मुलांना दाखवा. त्यांना खूप छान वाटेल ही मूवी. एनिवेज मी या ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरून नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. राधे राधे.